करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथे आजपासून 3 दिवसांची G20 राष्ट्रांची शिखर परिषद सुरू झाली। परिषदेच्या पहिल्या सत्रात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर भर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। या परिषदेचं यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे। याचा औचित्य लक्षात घेत G20 देशांनी विकासाचे निकष आणि सर्वसमावेशक वृद्धी याकडे नव्याने लक्ष द्यायला हवं, असं पहिल्या सत्रात बोलताना पंतप्रधान म्हणाले। भारताच्या वसुधैव कुटुंबकम या सांस्कृतिक मूल्याची त्यांनी आठवण करून दिली। सर्वसमावेशक वृद्धीसाठी काही सूचनाही त्यांनी केल्या। G20 जागतिक पारंपरिक ज्ञान भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडत भारताकडे असा समृद्ध इतिहास असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतात G20 परिषद झाली त्यावेळी आफ्रिकी महासंघाला G20चा स्थायी सदस्य म्हणून मंजुरी मिळाल्याचं सांगत पंतप्रधानांनी G20 आफ्रिका कौशल्य वृद्धी उपक्रम सुरू करण्याची सूचना केली। आफ्रिकेत येत्या दशकभरात 10 लाख प्रशिक्षक तयार करण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं ते म्हणाले। G20 जागतिक आरोग्य संघ तयार करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। या संघटनेद्वारे आरोग्य क्षेत्रातल्या आकस्मिक संकटांचा आणि नैसर्गिक संकटांचाही सामना करता येईल, असं ते म्हणाले। अंमली पदार्थांच्या तस्करीला लगाम घालण्यासाठी G20 देशांनी अंमली पदार्थ, दहशतवाद यांच्यातली सांगड मोडून काढणारी यंत्रणा स्थापन करायला हवी, असाही प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला। या परिषदेत G20 नेत्यांच्या संयुक्त घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली। या परिषदेआधी पंतप्रधानांनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या। यामध्ये ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा आणि इतर नेत्यांचा समावेश होता। त्याआधी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आणि G20 परिषदेचे यजमान सिरिल रामापोसा यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं। या परिषदेतल्या सर्व सत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। यामध्ये विकसनशील राष्ट्र, शाश्वत विकास, पर्यावरण, कृती, ऊर्जा परिवर्तन आणि जागतिक सुशासनामधील सुधारणा अशा विषयांवर ही सत्र होणार आहेत। पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे सलग 12व्यांदा या परिषदेसाठी उपस्थित राहत आहेत।